श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 3 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण व्यावहारिक मराठीच्या अंतर्गत अभ्यासासाठी नेमलेल्या अनुवाद या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण अनुवाद म्हणजे काय हे बघितलं होतं. आजच्या भागामध्ये अनुवादासाठी कोणकोणत्या गोष्टीची तयारी करावी लागते याचा अभ्यास करणार आहोत. अनुवादाबाबत लेखक म्हणतात, कोणत्याही प्रकारचा अनुवाद असला तरी त्यासाठी वक्त्याच्या विषयाची पूर्वकल्पना आणि त्या क्षेत्राची थोडीफार माहिती असणे अनुवादकर्त्यासाठी आवश्यक असते. अनुवादकर्त्याला अनुवाद करताना वक्ता ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाची आणि त्याच्या कार्यक्षेत्राची माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा वक्त्याची वेळेवर भंबेरी उडण्याची शक्यता असते. या कारणामुळे ज्याचा अनुवाद करायचा आहे त्या विषयाची, त्या कार्यक्षेत्राची अनुवादकाला माहिती असणे आवश्यक आहे. भाषांतर करताना शब्दकोश हाताशी घेता येतो, अगदीच अडले तर कोणाला विचारता येते आणि वेळेचे बंधन असले तरी मागवून घेतलेल्या वेळेचे नियोजन पूर्णपणे भाषांतरकर्त्याच्याच हातात असते. अशी कोणतीही सवलत अनुवादात मिळत नाही. येथे पुन्हा लेखकाने अनुवाद आणि भाषांतर यांची तुलना केलेली आहे. भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला काही बाबी समजल्या नाही तर त्याला शब्दकोशाचा आधार घेता येतो, इतरांना विचारता येते, इतरांची भेट घेता येते, वेळ पडल्यास जेवढा कालावधी दिला होता तो कालावधी वाढवूनसुद्धा घेता येतो. परंतु अशी कोणतीही सुविधा लेखक म्हणतात अनुवादकर्त्याला मिळत नाही. अनुवादकर्त्याचे आयुध म्हणजे केवळ कागद, पेन आणि तल्लख मेंदू. कागद, पेन आणि तल्लख मेंदू ही 3 आयुधे लेखकाने अनुवादकर्त्याबाबत सांगितली आहे. टिपून घ्यायचे काय ते काय ऐकले नव्हे तर काय समजले ते महत्त्वाचे आहे. अर्थात व्यक्तीची, ठिकाणाची नावे, साल व इतर आकडेवारी ही संस्करण न करता आपण नेमकी नोंदवली पाहिजे, अन्यथा विपर्यास होईल. लेखक म्हणतात की अनुवादात आणि भाषांतरामध्ये सुद्धा व्यक्तीची नावे, वर्ष, दिनांक, आकडेवारी या गोष्टी नेमक्या सांगता आल्या पाहिजे. अन्यथा त्यात जर काही चुका झाल्या तर बोलणाऱ्याचा किंवा लिहिणाऱ्याचा जो आशय समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे तो चुकीचा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सहसा अनुवादाची लक्ष भाषा ही अनुवादकर्त्याची मातृभाषा असते किंवा असावी. इंग्रजीतून मराठीत अनुवाद करताना भाषेचे व्याकरण सांभाळण्याचे व्यवधान असतेच, पण त्यापेक्षाही तांत्रिक शब्दांना योग्य व पारदर्शी प्रतिशब्द देणं आवश्यक असते आणि शहरी मराठीचे इंग्रजाळलेले रूप टाळून बोलणेही आवश्यक असते. लेखक येथे म्हणतात की इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये अनुवाद करताना किंवा इंग्रजाळलेल्या शहरी भाषेतून मराठीमध्ये अनुवाद करताना अनुवादकर्त्याचे कौशल्य लागत असते. कारण ज्या भाषेतून अनुवाद करायचा आहे त्या भाषेतले ते शब्द ज्या भाषेमध्ये अनुवाद होत आहे त्या भाषेमधला नेमका प्रतिशब्द त्याला शोधावा लागतो आणि तो प्रतिशब्द त्याला समानार्थी म्हणून सुद्धा वापरावा लागतो. तो वापरण्याचं कौशल्य अनुवादकर्त्यामध्ये असणं आवश्यक आहे. जर हे कौशल्य नसेल तर अनुवाद योग्य किंवा सार्थ ठरणार नाही. तत्काळ अनुवाद करताना अपरिहार्यप्रमाणे
अपरिहार्यपणे इंग्रजीप्रमाणेच आधी प्रधान वाक्य आणि मग गौण वाक्यांची जोडणी अशी धाटणी अंगीकारावी लागते. अनुवाद करताना आधी प्रधान वाक्य घ्यायचं आणि मग गौण वाक्य घ्यायचं. अशा प्रकारे जर धाटणी स्वीकारली तर तो अनुवाद योग्य ठरतो असं लेखकाचं मत आहे. युरोपसारख्या अनेक देशांनी एकत्र येऊन केलेल्या व्यवस्थेत प्रत्येक देशातील प्रतिनिधी जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते आपापल्या भाषेचा आग्रह धरतात. युरोपियन युनियनच्या निर्मितीपासूनच तेथे भाषांतराचे आणि अनुवादाचे क्षेत्र भरभराटीला येत आहे. येथे लेखकाने आणखी एक उदाहरण दिलं आहे की युरोप खंडामध्ये वेगवेगळे देश आहे आणि हे वेगवेगळे देश जेव्हा युरोपियन युनियनच्या छत्राखाली एकत्र येतात त्यावेळेला ते आपापल्या भाषेतून कारभार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तेथे भाषांतराला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे भाषांतराला महत्त्व प्राप्त व्हावे अशी लेखकाची इच्छा आहे आणि याच कारणाने लेखकाने अनुवादाचे प्रशिक्षण कसे घ्यावे याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. ही माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजच्या भागामध्ये एवढंच. धन्यवाद.